तर बघू शकताय गणेश चतुर्थी निमित्त इथं नियोजन चालू आहे. ही मंडळातली पोरं आहेत सगळ्या, अजिंक्य तरुण मंडळ असं मंडळातली पोरं आहेत सगळी. तर सो खर्चातनं कॉन्ट्री काढून यांनी प्रत्येक वर्षी काहीतरी उपक्रम राबवते ते आणि प्रसाद वगैरे ठेवत असतील ना का. आणि काढायचं ना रे पोचून जाता हे काय काम चालू आहे तुमचं? आणि पोटची लाईट बसत. तर नियोजन काय काय केलं? ते नियोजनवाले ते विजू पाटील बघा त्यांनी विजू पाटील विजय दादा नियोजन कसं झालं? विजय सरांचं एक इच्छा आहे मी कामात तुझी हातभार लावावा. वायरमॅन स्वतः वायरमॅन साहिल काय तर बघणाऱ्यांना बघू शकता, बघणाऱ्यांना बघू शकता. हा आमचा रॅपर आहे. नाही नाही, तो सुदर्शनचा डायलॉग टाक ना. आता इथं सुदर्शनचे काही रॅपर आहे माझ्या बाजूला. तुला असं दिलाय सॉरी ना भाई, कॅमेरा कुठून आहे बाबू? नाही राव काय मी मला बरं वाटायला लागले मंडळात काम करून. रील लावायचं काम केले. मॅच चालू आहे, मॅच बघायला आली पोरं सगळेजण आणि आपलं नियोजन झालं इथं मंडळ. उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळं उद्या मोठं जल्लोष आहे. एक नंबर ब्लॉग तयार करतोय. करोड रुपये तू आता. तर घरी आज नॉनव्हेज असल्यामुळं बबलू शेटनं मला आज म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळं बबलू शेटनं आज मला बर्गर ऑफर केला आहे. बबलू शेट घ्या ना थोडं. बबलू शेट जिमला जातात त्यामुळं डायटिंगवर आहेत आणि बाकी काय खात नाही बाहेरचं. त्यामुळं आपण चालू करूया. तोंडाला पाणी सुटले. ओके सरत नाही तर घ्यावा कशाला माणसाने. पहिली गोष्ट ही नाही का. बघा कसा खातोय. मला कॅमेरा फिरवता येत नाहीये पण शेवटी या माणसाने मला बर्गर खाण्यास प्रवृत्त केलं. बबलूला आज लय मनाला लागण्यासारखी गोष्ट केली. बबलू शेठ मी नाराज आहे तुमच्यावर. हे भाऊ असं नाही घ्या. आत्ता मी नाराज तुला नाही खाल्ला. तुम्ही असं काय व्यवहार केला माझ्याबरोबर? अरे पण माझी काय ताई माई अक्का मावशी कोणतीही वस्तू घ्या फक्त 10 रुपये. कोणतीही वस्तू घ्या फक्त 10 रुपये. बबलूला काहीही मागा, बबलू फक्त 10 रुपयाला द्यायला तयार आहे. हे पुढेच आता हे डेअर कसं करू शकतो बाबा. आता मी पासवर्ड चेंज केला, सगळं चेंज केलं. तर माझा मित्र वाहनला विचारतो मला इथं आलं की त्याची खूप आठवण होती. हो का? जेसीबी बघू शकता बघणाऱ्यांना. जेसीबी बघा निघणाऱ्यांना निघा. त्याच्या गाडीत मग ते त्याची गांड जेसीबीने पोकरण्यात येईल. कोणाच्या गाडीत मस्ती बघली. हॅशटॅग समजने वालों को इशारा है काफी. समजने वालों को जेसीबी काफी. पत्र्यातलं घर पत्र्यातच राहा. भजवून टाका जाऊ. तर डेली रुटीन प्रमाणे व्यंकटेश्वरवर लेमन डिपेर आलो. तर बघणाऱ्यांना बघू शकता आम्ही गणपतीला हारगेला आलोय. पक्का भाऊ सोबत आलोय नाही का हारगेला.
घरांची रचना बघू शकता तुम्ही. आयफोन आहे तुझा? मला वाटतं दुसरा फोन iPhone 16 Plus आहे हा का? आता हे कशात टाकणार आहे? ब्लॉगमध्ये. कशाला? तुझा फेमस झालं तर मी चुकून तुला मग सेल्फी काढायला येणार. ते आणि हे दुकान फेमस आहे म्हणून तिथं व्हरायटी नाही म्हणून इकडं अजून व्हरायटी बघायला भेटते म्हणून हे बघ की व्हरायटी किती आहे. ते नाही बा, हलका आहे, त्या साईज किती येतच आहे ना. खरंही पॅक 1,500 रुपये. तर अखेरकार आम्ही हार घेऊन चाललेलो आहे. आता आम्ही आलो एस टी स्टँडला सांगोला सोडायला आलेला आहे. हे ब्लॉक काढून लोकांची मंडई केली आहे त्यामुळे याला आता एस टीच बसवणार आहे. सांगोल्याची एस टीच नाही तर त्यामुळे याला परत गरीब भावाने घरी नेणार आहे. ओके, कॅमेरामॅन सागर माने सोबत पक्का. एक पाऊल पुढे. तर बघणाऱ्यांनो ऐकू शकता तुम्ही, आज 1 तारीख आहे नाही का. 2024ला एंडिंगला मी ठरवलेलं 2025 मध्ये मी कोणतेही मद्यपान अथवा स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे असं काही सेवन करणार नाही. आज फेब्रुवारी 1 तारीख आहे. आज मला 1 महिना झाला. तसंच मी असं हे 11 महिने आणि पुढचं माझं आयुष्य सोबर घालवावं, ती स्टॅबिलिटी राखून ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय. त्यासाठी तुमच्याकडून पण मला शुभेच्छा मिळाव्या अशी इच्छा. बोल सोन्या, काय म्हणतो? कसं काय तर आज थोडासा कार्यक्रम राहिला आपला. तर आज सगळं होणार म्हणजे नाही का, आज गणेश जयंती आहे ना म्हणून सगळं होणार आज. कारण की आता इव्हेंटला आलाय ना आमचा भाऊ टायगर भाऊ, इव्हेंटला आलाय म्हणून सगळं होणार. तर हे आमचे सबस्क्राईब आले पाहू शकता. यार इकडे सबस्क्राईब सगळे, हे आमचे सबस्क्राईब आहेत सगळे, हे पाहू शकता. तर बघू शकताय पूजेची तयारी झाली आहे. गणपतीला हार वगैरे घातलाय. आता आपण घरी जाऊन परत संध्याकाळी माघारी येऊयात. तर बघू शकताय तब्बल 3000 पेक्षा जास्त लोकांचं जेवणाचं नियोजन अजिंक्य तरुण मित्र मंडळ टेलको कॉलनी या सभासदांनी केलेलं आहे. तर गर्दी बघा तुम्ही. आणि कात्रजमधील सर्वात मोठं मंडळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही. महत्वाचा विषय की जेवण समाप्त झाले त्यावर महत्वाचं मित्रांनो आमचे सबस्क्राईब आलेत बघा. हे तुम्ही पाहू शकता हे आमचे सबस्क्राईब आहे बघा. बघा हे पण आलं बघा. मी पण मंडळात आम्हाला फक्त राईस राहिलेला खायला म्हणून आता बाप्पून त्याच्या घरी आणले जेवायला. आता घरी आम्ही मस्तपैकी पुरी भाजी खाणार. आणि ओके, तर बघणाऱ्यांना बघू शकता माझं मार्गदर्शन घेऊन यांनी 7-8 जण कुंभमेळ्यात चालले. काय म्हणायचं अध्यक्ष तुम्हाला? मला आहे ना गाडीवरती कॅरेज हेच माहित नव्हतं. मी कपडे कमी आले असं मला माझ्या डोक्यात विचार चालू आहे 2 शर्ट घेऊन यावे. काय म्हणावं तुला? 100% घेऊन येऊ. पहिल्यांदा तुमचं कसं असणार आहे नियोजन कुंभमेळ्याला? हा जी तुला बोलता येत ना तिकडे करण्यात येईल. तू म्हणलं कुठं जाणार आहे? म्हणलं कुंभमेळ्याला. नियोजन कसं असणार आहे तुमचं? पहिलं उज्जैन, मग त्यानंतर मग कालभैरव, त्यानंतर डायरेक्ट अयोध्या राम मंदिर, प्रयागराज कुंभमेळा, मग काशी गोवा, मग तिकडून इकडे येणार डायरेक्ट. हा धरलं. मला वाटलेला शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद. मनापासून शुभेच्छा तुम्हाला पण. आणि तुमची सफर
आमचं जबरदस्त चांगलं जाणार आहे. तुझाच नाही भावड्या मामाला तोंड पडलंय दिसतंय, पण भावड्या मामाकडे फक्त 15,000 रुपये नसल्यामुळे भावड्या मामाला घेऊन जाता येत नाही. हा महादेव. चालत 7 जण, पण घालवायला किती जण आहेत बघा, तुम्ही बघू शकताय बघणाऱ्यांनो. भाऊ कसावर पण कसा रॅप बनवतो.